इयत्ता 10वी, विषय मराठी, कविता 4थी, उत्तम लक्षण. कवी संत रामदास 1608 ते 1682. संत कवी संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात. शब्दार्थ. उत्तम, आदर्श, गुणसंपन्न. लक्षण, गुणवैशिष्ट्य. श्रोती, ऐकणाऱ्या लोकांनो. सावधान, सावध होणे, सजग होणे. उत्तम, उत्कृष्ट. जेणे, ज्याने. बाणे, बांधणे, अंगीकारणे, सवय लागणे. सर्वज्ञ, सारे जाणणारा. पुसल्याविन, विचारल्याशिवाय. एकाएकी, एकदम, पटकन. जनी, लोकांचे. आर्जव, विनंती. पापद्रव्य, पापाने मिळवलेली संपत्ती. जोडू नये, साठवू नये. पुण्यमार्ग, चांगला रस्ता, सद्वर्तन. कदाकाळी, कोणत्याही वेळी. तोंडाळ, वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ. वाचाळ, व्यर्थ बडबड करणारा. तंडो नये, तंटा करू नये. संत संग, सज्जन माणसाची संगत. खंडू नये, तोडू नये. अंतर्यामी, मनातून, हृदयातून. आळस, काम न करणे. चहाडी, एखाद्याबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा. कार्य, काम. सभा, समूहाची बैठक. बाष्कळपणा, बालिशपणा. पैज, स्पर्धा, शर्यत. होड, पैज. परपीडा, दुसऱ्याला छळणे, दुःख देणे. विश्वासघात, बेईमानी. व्यापकपणा, मोठेपणा. पराधीन, परावलंबी, दुसऱ्यावर विसंबणे. ओझे, स्वतःचा भार. कोणीही कासी, कोणावरही. सत्यमार्ग, खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन. असत्य, खोटेपणा. पंथे, मार्गाने, वाटेने. कदा, कधीही. अभिमान, व्यर्थ गर्व. अपकीर्ती, बेअब्रू, वाईट प्रसिद्धी. सत्कीर्ती, चांगली प्रसिद्धी. वाढवावी, वाढवावी. विवेक, चांगल्या विचाराने. दृढ, ठाम, मजबूत, ठोस. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये. पडिली वस्तू घेऊ नये,
एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणीये कासी. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. श्री दासबोध दशक द्वितीय समास दुसरा उत्तम लक्षण. कवितेचा भावार्थ. श्रोती भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. श्रोते हो, तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो. ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बांधवावी. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये, वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये, फळाचे अंतरंग ओळखल्याशिवाय ते खाऊ नये, रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये, कपट करून पैसा मिळवू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे सच्चिल मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. जी तोंडाळ भांडकुदळ व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये. सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये. मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. काम न करता ऐदीपणे आळस करून आनंद घेऊ नये. कुणाबद्दल उकाळ्या पाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणे मनात आणू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये. मूर्ख दुर्बळ राहू नये. मोकळ्या मनाने बोलावे, परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची पैज शर्यत लावू नये. कुणाशीही स्पर्धा करू नये. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये. परपीडा करू नये विश्वासघात.
कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेईमानी मुळीच करू नये. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणीये कासी. स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये, कुणावर आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्याचा मार्ग कधीच सोडू नये. खरेपणाने वागावे, असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्तीला बळी पडू नये, कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीर्ती वाढवावी, चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा.